हाय एव्हरीवन, सिम्पली दीपालीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. टायटलवरून तुम्हाला कळलेच असेल की हा पूर्ण क्लिनिंग व्लॉग आहे. आता पावसाळा सुरू झाला तर म्हटलं हॉलची डीप क्लिनिंग करून घेऊया. आता सकाळचे 9 वाजले आहेत आणि माझा पूर्ण स्वयंपाक पण झालेला आहे, म्हणून म्हटलं आज हॉल क्लीन करून घेऊया. सर्वात आधी तर मी पूर्ण जाळे वगैरे काढून घेतले. जाळे काढतानाच पंखे पण झाडून घेतले. हे काम मी आठवड्यातून एकदा करत असते, त्यामुळे क्लिनिंगसाठी जास्त वेळ द्यावा लागत नाही. नंतर फर्निचरवर पडलेला कचरा पण पूर्ण झाडून घेतला. त्यानंतर सोफ्यावरचे कवर झटकून घेतले आणि सोफा पण झाडून घेतला. सोफा कवर छान लावून घेतला. आता मी पूर्ण हॉल झाडून घेत आहे. त्यामुळे काय होतं, पूर्ण कचरा एका वेळेस निघून जातो. मला तर घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायला खूप आवडते. आणि घर म्हटलं तर घराची कामं, क्लिनिंग ही काही एका दिवसात तर होत नाही. त्यामुळे आपण जर दिवसातले 15-20 मिनटं जरी दिले तरी आपलं घर हे नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं राहील. तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा पूर्ण स्वयंपाक तर झाला होता, पण किचनवरचा ओटा ओट्यावरचा जो पसारा होता तो तसाच राहिलेला होता. तेच मी इथे भांडे वगैरे घासून घेते आहे आणि पूर्ण किचन ओटा पण क्लीन करून घेणार. ओटा वगैरे क्लीन झाल्यावर मी पूर्ण घर हे झाडून घेतलं आणि सगळ्यात शेवटचं काम म्हणजे फरशी पुसणे. पावसाळ्यात माशा किंवा जंतू होऊ नये म्हणून मी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडं फिनाईल आणि थोडं डेटॉल टाकत असते. त्यामुळे घर कसं फ्रेश आणि सुगंधी वाटते. माझं घर अगदी चकचकीत आणि स्वच्छ झालं आहे. घर स्वच्छ असलं की मनही कसं प्रसन्न होतं. तुम्हाला हा आजचा क्लिनिंग व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.